बातमी गडचिरोलीमधून। गडचिरोलीमध्ये शिवसेनेच्या 2 गटामध्ये राडा झालेला आहे। गडचिरोलीमध्ये हा प्रकार घडलाय। शिवसेनेच्या 2 गटात हा तुफान राडा झालाय। श्रेयवादाच्या वरून हा जिल्हा प्रमुखांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर येते। संदीप ठाकूर आणि राकेश बेलसरे हे भिडलेले आहेत। 2 गटात मोठा राडा झालाय। श्रेयवादावरून हा राडा झाल्याची माहिती समोर येते। मंत्री दादा भुसे हे तिथून रवाना होताच या 2 जिल्हा प्रमुखांमध्ये हा राडा झालाय। गडचिरोलीमध्ये हा प्रकार घडलाय, त्यामुळे शिवसेनेमध्ये चालले काय असा सवाल उपस्थित होतोय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत। ओमप्रकाश, अगदी खरं आहे। राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते आणि येथील पक्षाचा जो आंतरिक पक्ष आहे त्यांचा शिवसेना शिंदे गटासमर्पक आणि त्यांच्यातच दोघांमध्ये आपसात वाद झाला श्रेयवादावरून आणि ते चंद्रपूरला रवाना होतात या 2 प्रमुखांमध्ये श्रेयवादावर तुफान राडा झाला आणि एकमेकावर भिडल्याचा प्रकार समोर आला। आणखी हे सर्व काही झालं सर्किट हाऊसमध्ये आणि मग या लोकांनी मध्यस्थी केली। यामध्ये संदीप ठाकूर हे गडचिरोली आणि अहेरी जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे हे सध्या कार्यरत आहे। शिक्षण मंत्री हे सर्किट हाऊसमध्ये आले होते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती। यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य शिवसेना पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि बैठक आटपून ते वापस जात असताना श्रेयवादावरून यांचे जो अंतर्गत वाद आहे पुन्हा चव्हाट्यावर आलेला आहे। तर दुसरीकडे स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी प्रभावात झाल्याने पक्षाला चांगलाच फटका बसू शकतो। तर दुसरीकडे आज 6 ट्रकने चिरडल्याने 4 बालक मृत्यू पावले होते आणि 2 गंभीर जखमी होते। त्यांना हेलिकॉप्टरने लॉयल मेटल कंपनीच्या माध्यमातून नागपूरला रवाना करण्यात आले आहे। हा 2 जिल्हा प्रमुखांमध्ये वाद झालेला आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।